आई आज छोले करते, पण लवकर कर, मला कॉलेजला जायचं आहे. हो, तू आवरून ये, लगेच करते. सकाळच्या गडबडीत नेहमी काहीतरी साधं सिंपलच भाजी चपाती करावी लागते. अशी काही ग्रेव्हीवाली वाटाघाटीची भाजी असेल तर जमतच नाही, कारण वेळच नसतो. पण मी आज जरा ग्रेव्ही करण्यासाठी शॉर्टकट मारला, कारण मला पण वेळ नव्हता. आता कुकरमध्ये छोले बरोबरच मी 2 कांदे, 2 टोमॅटो, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या असं सर्वच कुकरला शिजायला लावले. आता 1 कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. कुकरच्या जवळपास 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता आपण बघूया की सगळं छान शिजले का नाही ते. कांदा टोमॅटो हे पण छान शिजले आहेत आणि छोले पण छान मऊ शिजले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण हे काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंगा, 2 वेलदोडे, 3-4 मिरे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने घालून बारीक करून घ्यायचं आहे. आता तेलात कांदा भाजून घातला, बारीक केलेला मसाला घातला आणि छान परतून घेतला. त्यात 1 चमचा किचन किंग मसाला घातला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा तिखट घातले व छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतले. आता त्यामध्ये 3 चमचे दही घातले आणि लगेच मिक्स करून घेतले. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. शिजलेले छोले घालून मिक्स करायचं आहे. थोडे पाणी घालून 2 मिनिटं शिजून दिले आहे त्याला. आता त्यामध्ये 2 चमचे ताजी घरची मलाई घातली आहे व मिक्स केले आहे. कोथिंबीर घालायची आहे. मस्त छोल्याची भाजी तयार झाली आहे. ते पण अवघ्या 15 ते 20 मिनिटात. अगदी मुलगा आवरून येईपर्यंत भाजी तयार झाली आहे. मला काय झालं ना?